आज आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास, त्याच्यामुळे पूर्ण जेवण आज व्हेज असणार आहे. मोदक करते सगळ्यात अगोदर. मोदक करण्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये गाईचं तूप घातलेलं आहे. तूप तापल्यावर त्याच्यामध्ये ओला खोबरा घातलेला आहे, किसलेला. ओला खोबरा घालून झाल्यावर थोडासा परतून घेतला आणि त्याच्यावर गूळ घातला, खसखस घातली. गूळ विरघळेपर्यंत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये मनुके घातले आणि मिक्स ड्रायफ्रूटची मी पावडर घातली, काजू आणि बदाम, आणि त्याच्यामध्ये वेलची सोलून आणि ते मिक्सरला फिरवून त्याची पावडर केली. ती पावडर मी याच्यामध्ये घातली. सारण रेडी झाल्यावर त्याच्यामध्ये गॅस बंद करायच्या अगोदर गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे, त्या अशा चुरून मी त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून मग सारण थंड करून घेणार आहे. एकीकडे डाळ शिजलेली आहे. छोले आणि बटाटा तो सुद्धा मी उकडून घेतलेला आहे आणि आता मी ग्रेव्हीची तयारी करते. ग्रेव्हीसाठी काय केलं, ग्रेव्हीसाठी कांदा, काजू, टॉमॅटो, कलिंगडच्या बिया हे सर्व मस्त तेलावर परतून थोडंसं पाणी पण घातलेलं आहे आणि कलर चेंज झाल्यावर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल न घालता भेंडी भाजून घेणार आहे अर्धवट आणि काढून ठेवणार आहे. कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये मी जी ग्रेव्ही केलेली होती ती मी घातलेली आहे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, धणा पावडर घातलेली आहे. याच्यामध्ये मीठ मी आता घालणार नाही आहे, कारण मी याच ग्रेव्हीमध्ये 2 भाज्या करणार आहे. आला, लसूण, मिरची पेस्ट आणि काळं वाटण हे सर्व घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मी ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला आता मस्त तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता मी 2 भाज्या करणार आहे. मी आज भेंडीची भाजी आणि छोलेची भाजी. मी आता ग्रेव्ही अर्धी काढून घेतलेली आहे आणि थोडीशी ग्रेव्ही घेऊन मी त्याच्यामध्ये पाणी घालून परत एकदा तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये जी भेंडी भाजून घेतलेली होती ती घातलेली आहेत आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही थोडी पातळ होण्यासाठी, आणि झाकण देऊन मी भेंडी आता शिजवून घेणार आहे. भेंडी रेडी झालेली आहे मस्त. भेंडीची भाजी रेडी झाल्यावर उरलेली जी ग्रेव्ही होती ती मी कढईमध्ये घातलेली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घालून त्याच्यावर गोडा मसाला 1 चमचा मी घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये जी शिजवून घेतलेली, जी अर्धवट शिजवलेली जी छोले होते, छोले आणि बटाटा ते घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण देऊन ती भाजीसुद्धा मी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकीकडे मुगाची डाळसुद्धा झालेली आहे, भजी झालेली आहेत रेडी बटाट्याची, मोदकसुद्धा झालेले आहेत रेडी, आणि हे आहे आजचं जेवण.